रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न. आज आपल्यासोबत एक असा कलाकार आहे जो उत्तम संगीत दिग्दर्शक आहे, उत्तम गायक आहे, उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहे आणि ज्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. नाव कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल. डॉक्टर सलील कुलकर्णी सर आज आपल्यासोबत आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रसन्न. एक संगीत दिग्दर्शक, एक चित्रपट दिग्दर्शक, एक गायक म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतोच, पण च्या पलीकडचे सलील कुलकर्णी सांगायचे असतील तर तुम्ही कसे सांगाल? मला वाटतं माझी सगळ्यात आवडती भूमिका ही वडिलांची आहे. मला पेरेंटहूड हा प्रकारच खूप आवडतो. मला खूप मजा येते मुलांना मोठं होताना बघायला, त्यांच्या बरोबर प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला. त्यामुळे मला असं वाटतं की पहिला मी काय आहे असं म्हटलं तर मी पहिल्यांदा बाबा आहे, मग संगीतकार आहे, मग गायक आहे, मग चित्रपट दिग्दर्शक आहे, मग परीक्षक आहे. पण पहिल्यांदा मला असं वाटतं मी एक बाबा म्हणून किंवा मित्र म्हणून, आईचा मुलगा म्हणून मला स्वतःला राहायला जास्त आवडतं. पण एक मेडिकल डॉक्टर आणि एक संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्यावेळेस करिअर निवडण्याचा विषय आला होता त्यावेळेस संघर्ष करावा लागला. खरं सांगू का, मी कुठल्याच मुलाखतीत कधी हे पुढे पण बोलू शकणार नाही की मी निर्णय घेतला असा, कारण तो निर्णय आपल्या हातात नसतो. बर, आपली जी पॅशन असते, आपलं जे वेड असतं ते आपल्याला वाहून घेऊन जातो पुराच्या पाण्यासारखं. क्या बात आहे. आणि तुम्ही फक्त त्याच्याबरोबर वाहत असता, तुम्हाला एका ठिकाणी पोचल्यावर कळतं की अच्छा मी वाहत इथे आलो. तसं मला संगीताने त्या काळामध्ये वाहून त्याच्याबरोबर नेलं. पण अर्थात कौतुक किंवा रिस्पेक्ट माझ्या आईला आहे, माझ्या घरच्यांना, ज्यांनी तो माझ्या निर्णयाच्या वेळी मला सपोर्ट केलं. खरंय, कारण तो फार अवघड निर्णय होता. अख्खं MBBS झाल्यानंतर MD ची ऍडमिशन मिळत असताना ते न करता गाणं करिअर करणं. बरोबर. आतापर्यंत अनेक गाणी आपण दिलेली आहेत, पण आयुष्यावर बोलू काही मध्ये एक वेगळीच जादू आहे. सो 21 वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू आहे, ही गाणी पॉप्युलर आहेत, त्यामागचं नेमकं काय रहस्य सांगता येईल? मला असं वाटतं 21 वर्ष कार्यक्रम चालण्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो सतत बदलतोय हा आहे. बर. आणि गाणी पुष्कळ प्रकारची गेली, प्रत्येकाचा आपापला एक ऑडियन्स असतो. म्हणजे मी जेव्हा बाबा बोरकरांची गाणी केली तेव्हा तव नयनांचे दल हल्ले ग किंवा सद्दी प्रकाशात हा ऐकणारा एक ऑडियन्स आहे. बरोबर. पण आयुष्यावर बोलू काही मधली काही गाणी विशेषतः अशी झाली की जी प्रत्येक घराला आपली वाटली. प्रत्येक घराला, म्हणजे त्याच्यात कोणीच एक्सेप्शन नाही. तो गाणी ऐकणारा माणूस आहे, कविता वाचणारा माणूस आहे, याच्याशी संबंधच नाही राहिला. विशेषतः अकोबाई डकोबाई सारखं गाणं, हो, दूरदेशी सारखं, दमलेल्या बाबाची नसते सगळी. तर मला असं वाटतं माझं आणि संदीपचं एक मित्र म्हणून असलेलं ट्युनिंग आणि एक्झॅक्ट एका एजचं असणं, एका विचाराचं असणं, यातून ती गाणी तशी होत गेली आणि ती बदलत गेली. म्हणजे दर काही दिवसांनी गाणी बदलतायत, नवीन कविता संदीप लिहितो, त्या कार्यक्रमात आम्ही घेतो. तर त्याला असं कुठलंही आपण गुरुकिल्ली सांगू शकत नाही की काय नेमकी की होती म्हणून आयुष्यावर बोलू काही सक्सेसफुल होतोय. पण मला असं वाटतं की त्याच्यात असलेली व्हरायटी आणि प्रत्येक वेळेला लोकांना मिळणार सरप्राईज की अरे आता हे गाणं, हा मुद्दा असावा. जर सलील कुलकर्णी गायक संगीतकार नसले असते तर डॉक्टर झाले असते, हे तर माहितीये. पण या दोन्ही व्यतिरिक्त जर काही झाले असते तर कोण असले असते सलील कुलकर्णी? मला स्पोर्ट्स रिलेटेड काहीतरी करायला खूप आवडलं असतं. म्हणजे आयदर स्पोर्ट्समन म्हणून, कोच म्हणून, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट म्हणून, स्पोर्ट्स अनालिस्ट म्हणून. कारण मला खूप वेड आहे मी स्पोर्ट्ससाठी. बरं. आता माझी मुलगी क्रिकेटर आहे, त्याच्यातूनच ते झालेलं असावं की तिला मला म्हणजे क्रिकेटर होताना बघायला मजा आली आणि आता ती चांगल्या प्रोफेशनल लेवलला क्रिकेट खेळते. ग्रेट. तर मला क्रिकेटर किंवा मला क्रिकेट कॉमेंट्रेटर किंवा अनालिस्ट असं व्हायला घेतली खूप मजा आली. प्रत्येकाचा स्वतःबद्दल विचार नक्कीच असतो. सो सलील कुलकर्णी यांचे प्लस पॉइंट काय आहेत आणि बदल करायचा असेल तर कोणत्या गोष्टींमध्ये बदल केला तर बरं होईल असं वाटतं? मला असं वाटतं की मी नको तिथे भिडस्त होतो अनेकदा. बरं. म्हणजे आपल्याला कळत असतं की आपली रात्री झोप झालेली नाही, आपण इथे पोहोचलोय, आपल्याला संध्याकाळी कार्यक्रम आहे, पण कोणीतरी म्हणतं की आमच्या इथे ह्याला एक तुम्ही जरा भेट देता का. तर तिथे मला खूप वेळेला माझं मन सांगत असतं की अरे खरं तुला झोपायला पाहिजे.
पण ते मी नाही सांगू शकत. मी म्हणतो की बरं थोड्या वेळ येतो, मग ते थोड्या वेळाचा खूप वेळ होतो. मग लोक म्हणतात तिकडनं इकडे चला, इथे चला, मग तिथे चला, मग इथे फोटो काढूया. मग तर ते प्रेमच असतं लोकांचं. खरंय. पण माझ्याकडनं थोडं क्लिअरली आपण ज्याला म्हणतो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बोललं गेलं असतं तर माझं कदाचित कमी ओढाताण झाली असते असं मला वाटतं. ओके. आणि प्लस पॉइंट सांगायचे असतील तर? प्लस पॉइंट मला असं वाटतं की मी अर्धवट एफर्ट्सनी काही करत नाही. मी जे काही करतो, म्हणजे मी आता जर तुझ्याशी बोलतोय तर मी पूर्ण तुझ्याशी बोलतोय, माझ्या डोक्यात दुसरं काहीही नाही. बरं. तर माझा पूर्ण फोकस असतो त्या गोष्टीच्या वेळेला. हा मला असं वाटतं माझा ऍडव्हान्टेज आहे. नक्कीच. आणि म्हणून ते गाण्यामधनं सुद्धा जाणवतं आणि चित्रपटामधनं सुद्धा जाणवतं. म्हणजे ऑफकोर्स एकदा काय झालं, या फिल्मबद्दल मला जाणून घ्यायचंय. म्हणजे चित्रपट दिग्दर्शित केला आणि राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. माझ्या मते ही खूपच मोठी गोष्ट जी आहे ती घडलेली आहे. सो जेव्हा ही गोष्ट अनाऊन्स झाली त्यावेळेस नेमकी काय रिॲक्शन होती आणि काय सांगाल फिल्मबद्दल? मला खूप खूप आनंद तर झालाच, पण मला समाधान असं वाटलं की म्हणजे मी सुरुवातीला बोललो की वडील मुलगा हे नातं किंवा एका घरावरची सिंपल गोष्ट, नात्यावरची सिंपल गोष्ट, पण प्रत्येक घराघराची गोष्ट, त्याला जेव्हा पुरस्कार मिळतो ना तेव्हा परत एकदा हे सिद्ध होतं की तुम्ही मूलभूत गोष्टी चांगल्या मांडल्या तर त्या लोकांना आवडतात. एक्झॅक्टली. थिएटरमध्ये आम्ही ज्या व्हिजिट्स केल्या तेव्हाच लोकांना मी अक्षरशः उपसाबक्षी रडताना बघितलं. अनेक लोकांनी माझा हात धरून मला सांगितलं की सर, या पिक्चरमुळे आमच्या जे मनातला एक कुठेतरी एक अडकलेला, आपण ज्याला अनफिनिश्ड बिझनेस म्हणतो, तो पूर्ण झाला. आज आम्ही आमच्या आयुष्यातले एका मोठ्या घटनेनंतर कधी रडलोच नव्हतो, ते आज आम्ही रडलो. किंवा आई वडिलांना मुलांनी असं पकडून ठेवलं होतं पिक्चर झाल्यावर. तर मला वाटतं की जी कलाकृती, गाणं असेल, चित्रपट असेल, पुस्तक असेल, ज्यांनी नाती घट्ट होतात परत, त्या कलाकृती महत्वाच्या असतात. आणि अशा खूप प्रतिक्रिया चित्रपटानंतर आल्या की आम्हाला आमच्या आई वडिलांचं महत्व किंवा आई वडिलांना मुलांचं, की त्या नात्याचं महत्व कळणं. अशा घटना सहज होतात आणि त्या आपण काय मुद्दामून आपण फिल्म म्हणून केलेली असते. आपल्या कलाकृतीमुळे जर घरं परत बांधली गेली, माणसं जवळ आली, बरोबर, तर खूप चांगली गोष्ट आहे. सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे असं म्हटलं जातं, तर या रील्स, इंस्टाग्राम, सोशल मीडियाला कशा पद्धतीनं आपण पाहतो? मला असं वाटतं की आता हे नवीन गाणं माझं येत आहे तर ते एका क्षणात जगभरात पोहोचेल, सो त्याचा उपयोग नक्कीच आहे. फक्त कोणासाठी कोण आहे, तर आपलं गाणं पोचवायला सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर रोज काहीतरी टाकायला आपण सकाळी उठत नाही. सो कोणासाठी कोण आहे याचा हिशोब करायला पाहिजे. आपल्याला आपलं काम आपल्या चाहत्यांपर्यंत, आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे खूप चांगला मुद्दा आहे. पण त्याच्यातून जी निगेटिव्हिटी कधी कधी येते ती टाळता यायला हवी असं मला वाटतं. कारण कसं झालंय, त्याला काही चेहरा नसतो सोशल मीडियावर बोलणाऱ्याला. बरोबर. मग कधी कधी मनातला वेगळ्यावरचा राग वेगळ्यावर काढला जातो, चुकीची भाषा बोलली जाते. तर मला असं वाटतं की त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी, जसं मी ऑनलाईन ऑडिशन्स घेऊन गाणी रेकॉर्ड केली होती, तुला आठवत असेल, घनवदनासारखं गाणं होतं. तर ऑनलाईन ऑडिशन्स घेऊन तुम्हाला तर चांगले गायक मिळत असतील तर जरूर मिळवावेत. किंवा ऑनलाईन कोलॅबोरेशन्स कलाकारांनी करणं, इव्हन बिझनेस मन्सनी ऑनलाईन कोलॅबोरेशन करणं, हे खूप फायदे सोशल मीडियाचे. पण त्याच्याकरता तुमचं अख्खं आयुष्य बदलू नये. त्यामुळे मला असं वाटतं ते कोणासाठी कोण आहे याचा हिशोब राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपलं सगळं बदलता कामा नये. आज खरं तर तुमच्याशी गप्पा मारल्यामुळे भरपूर साऱ्या नवीन गोष्टी तुमच्याबद्दलच्या समजल्या. आज इतक्या निवांतपणे छान संवाद आमच्याशी केला त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आज आपल्यासोबत च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये होते डॉक्टर सलील कुलकर्णी. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे, आरजे प्रसन्न सोबत.